तर आम्ही जम्मू स्टेशनला पोहोचलेले आहे आणि आता कटरा जायची गाडी आम्ही बघत आहे इथे. माय माय आणि सगळ्यांना वैष्णो मातेचं दर्शन घेण्याची घाई झालेली आहे. शिवदादा, अय शिवदादा, शिव शिव तर इथे बघा आम्ही कटराला पोहोचलेलो आहे आणि रेल्वे स्टेशनवरून बघा हे माताचं मंदिर दिसत आहे. तर आम्ही आता बाहेर जाऊन हॉटेल वगैरे करून मग तयारी करून आम्ही मातेच्या दर्शनाला निघणार आहेत. इकडे बघा रे, घेतलं नाही ते बरड घेते ना. शिव, ही आमची वैष्णो माता आहे. आयुष आयुष. तर आता आम्ही कटरा बस स्टँडला जायला निघालेलो आहे गाडीमध्ये बसून. मग ते तवा जास्त महाग असतील ना रे. हात खाली कर बेटा. कहाँ पर चले आप? किधर चले? वैष्णो देवी चले. किधर चले आप किधर जा रहे हैं भैया? माता दी. जय माता दी. तर आम्ही आता इथे कटरा बस स्टँडला आलेलो आहे आणि इथे हे मेन मार्केट आहे. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला पण जायचं असेल तर असंच काहीतरी नियोजन करून जावा. आणि रूम घ्यायची असली, हॉटेल वगैरे बुक करायचं असलं तर या मार्केटमध्येच करा. खूपच छान आहे, जवळच्या जवळ. तर आम्ही होऊन आणि मात्याचे दर्शन घ्यायला आम्ही निघालेलो आहे. हा ना. तर आता आम्ही लाईनीत लागून वरती मातेच्या दर्शनासाठी जायला निघालेलो आहे आणि वरती बघा अशा पॉइंट दिसत आहे. आणि इथे खूप वरती चढल्यानंतर बघा कटरा रात्रीच्या वेळेस कटरा असं छान असं दिसत आहे. सगळं मार्केटवर तिथे चालू आहे, तर इतकं छान व्ह्यू असं दिसत आहे आणि तुम्ही पण बघू शकता.
आणि इथे बघा फार वरती चढून आम्ही खूपच थकलेलो आहे. वैष्णवी आणि हे जे काही काही लोक आहेत गाडीवाले हे खूपच फसवणारे लोक आहेत. तिथे पैसे घेतात आणि मध्येच मुलांना सोडून देतात आणि ते आपल्यालाच परत मुलांना आपल्याला घेऊन जायला लागतं. आणि आता बघा इथे जवळजवळ मातेचं मंदिर म्हणजेच गुफा आलेली आहे. तर असं वाटतं की जवळ आहे पण अजून खूप लांब आहे. आणि हे बघा रात्रीचे तुम्ही माताची गुफा बघू शकता. किती छान असं लाइटिंग वगैरे लावून त्यांनी सजवलेली आहे. तर चला मग आता पुढे. तर इथे बघा आमचं दर्शन वगैरे सकाळी पहाटे 3:30-4 वाजता झालेलं आहे. आणि आम्ही आता सकाळ झाल्यानंतर भैरव बाबाला निघालेलो आहे. तर लिफ्टचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता, बघू शकता पुढे. आणि आमचं भैरव बाबाचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही परत लिफ्टने बसलेलो आहे. तर चला खाली जाऊन आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. तर आम्ही इथे आता हॉटेलला जायला निघालेलो आहोत. आणि खाली येऊन आम्हाला बाणगंगेला तिथं जायला जागा दिसलेली आहे. तर आम्ही तिथे जाऊन बालगंगेचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथे जाऊन थोडे फोटो वगैरे क्लिक केले. आणि मग तिथं तिथून आम्ही सरळ हॉटेलमध्ये गेलेले आणि जेवण वगैरे करून आराम वगैरे केला. मग तर चला मग असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिला बघायला मिळेल. आणि धन्यवाद आमचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.